जय शिवराय मित्रांनो मे महिना निम्मा संपला, परंतु अद्याप ही कर्जमाफीची जी काही मंजुरी आहे ती मंत्रिमंडळाच्या माध्यमातून देण्यात आलेली नाही। परंतु एकंदरीत कर्जमाफीसाठी आवश्यक असलेल्या ज्या बाबी आहेत, ज्याच्यामध्ये अभ्यास करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल, पात्र आणि अपात्र शेतकऱ्यांची यादी, या सर्व प्रक्रिया आता कुठेतरी पूर्ण होत आहेत। मित्रांनो, राज्यस्तरीय बँकर समितीच्या माध्यमातून राज्य शासनाला 2022-23, 2023-24 आणि 2024-25 या तिन्ही वर्षामध्ये थकीत कर्जदार असलेले आणि नियमित कर्जदार असलेले या दोन्ही शेतकऱ्यांची माहिती सादर केलेली आहे। एकंदरीत आपण पाहिलेलं होतं की सहकार विभागाच्या माध्यमातून राज्यस्तरीय बँकर समितीला या संदर्भातील माहिती गोळा करण्यासाठीचे निर्देश देण्यात आलेले होते। 1 एप्रिल 2022 पासून ते 30 सप्टेंबर 2025 पर्यंतची जी काही थकीत कर्ज आहेत, जी काही नियमित कर्जदार भरणारे शेतकरी आहेत, यांची माहिती बँकांच्या माध्यमातून गोळा करण्यासाठीचे निर्देश देण्यात आलेले होते। आणि अखेर बँकर समितीच्या माध्यमातून हा अहवाल देखील सहकार विभागाला राज्य शासनाला सादर केलेला आहे। 1 एप्रिल 2022 पासून 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ज्या शेतकऱ्यांची कर्ज थकीत आहेत, या कालावधीमध्ये जे शेतकरी नियमित कर्जदार आहेत, या दोन्ही शेतकऱ्यांची यादी ही राज्य शासनाला सादर करण्यात आलेली आहे। समितीचा अहवाल ऑलरेडी राज्य शासनाला सादर करण्यात आलेला आहे। आता या दोन्ही माहितीच्या आधारे मंत्रिमंडळाच्या माध्यमातून या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या कर्जमाफीला मंजुरी दिली जाईल। याच्यामध्ये काय निकष लावले जाणार आहेत, कोणत्या कोणत्या शेतकऱ्याचा याच्यामध्ये समावेश केला जाणार आहे, एकंदरीत शेतकऱ्यांची किती संख्या याच्या माध्यमातून निश्चित केली जाणार आहे, हे मंत्रिमंडळ मंजुरीनंतरच निश्चित होणार आहे। आणि त्याच्यानंतर याचा GR निर्गमित करून येत्या खरीपाच्या हंगामापूर्वीच ही कर्जमाफी केली जाणार आहे। मित्रांनो, आता येणारी मंत्रिमंडळाची बैठक ही कर्जमाफीसाठी अतिशय महत्त्वाची अशी ठरू शकते आणि याच्या संदर्भातील जे अपडेट येतील ते अपडेट सुद्धा आपण नक्की जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।